नासवत असतील अशा लोकांना बिलकुल सोडणे नाही, त्यांना पूर्णपणे त्यांचं पाळंमुळं खोलून त्यांना जेलमध्ये टाकणं, जेर बंद करणं आणि असलेली हॉटेल असतील, दुकानं असतील, टपऱ्या सगळं तोडून बुलडोझरनी पूर्णपणे तोडून टाकणं। सर, मीरा रोड परिसरामध्ये अशा अनेक ड्रग पेडलर्सच्या वस्त्या आहे। मीरा भाईंदर परिसरात आफ्रिका आणि मीरा भाईंदर असू दे, ठाणे असू दे, मुंबई असू दे, पुणे असू दे, नाशिक, संपूर्ण राज्यभर जिथं जिथं अशा प्रकारचे अड्डे असतील ते अड्डे उद्ध्वस्त करायला मी सांगितलेत। आणि यामध्ये कोणी लापरवाही केली, कोणी त्याच्यामध्ये कुणाला पाठीशी घालण्याचं काम केलं तर त्याला देखील सोडणार नाही। परवापासून राज्य विधिमंडळाचं अधिवेशन आहे, मैंने कल पुणे पुलिस आयुक्त को निर्देश दिए हुए हैं कि ये ड्रग बेचने का जो काम शुरू है होटल में, दुकान में, ये सब बंद होना चाहिए। ये ड्रग जो है, ये नशा करके हमारी जो युवा पीढ़ी है बर्बाद हो रही है। वो बच्चे हमारे बच्चे जैसे हैं और इसलिए उनके माता पिता को की जो चिंता है उनके बारे में वो दूर होनी चाहिए। इसलिए मैंने कहा है जो भी होटल हो, जो भी स्कूल के, कॉलेज के आजू बाजू में जो भी दुकान हो, सबको बुलडोजर लगा के तोड़ दो और बिल्कुल नामो निशान मिटा दो। जो जो बेच रहे पेडलर हो या सप्लायर हो, उनको जेल के अंदर, जेल के सलाखों के पीछे डाल दो, जेल में डाल दो। ये दोबारा ऐसी हरकत करने की हिम्मत नहीं करे। ऐसा काम करने को मैंने पुणे कमिश्नर को कहा है और बिल्कुल इसमें कोई लापरवाही नहीं चलेगी। ये हमारी जो युवा पीढ़ी है नशाखोर होकर हमारी जिंदगी, खुद की जिंदगी बर्बाद करके अपने माता पिता की चिंता बढ़ा रही है और इसलिए ये ऐसे बर्बाद करने वाले जो गैंग है, ड्रग बेचने वाले, उनको हम छोड़ेंगे नहीं, बिल्कुल छोड़ेंगे नहीं। उनको पूरी तरह उखाड़ के फेंकेंगे हम। उसके बारे में भी हम, मैं उनके माता पिता मेरे पास आए थे, उनको मुख्यमंत्री सहायता निधि से 10-10 लाख रुपए का चेक मैंने आज दिया हुआ है। हम लोग पूरी तरह उनके परिवार के साथ है और कोई भी गुनाहगार आरोपी उसमें से उसको बख्शा नहीं जाएगा। ये केस फास्ट ट्रैक पे चलाई जाएगी। खरीप हंगामाची दरवर्षाची जी बैठक होते त्या बैठक झाली। आजचं यावर्षीचं हवामान चांगलं आहे, चांगलं पाऊस पडणार आहे आणि खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना मदत करायची आहे। त्यामध्ये सर्व अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत। कृषी विभागाला, पणन विभागाला, संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की बियाणं, खतं ही वेळेवर मिळाली पाहिजे। कोणी त्याचं लिंकेज करता कामा नये, हे घ्या तर ते देतो असे कोणी ब्लॅकमेलिंग करत असतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर जे बोगस बियाणं आणि खतं विकतील त्यांना देखील जेलमध्ये टाकण्याचा आदेश दिलेले आहेत। कुणालाही सोडलं जाणार नाही आणि त्यामध्ये बिलकुल या जे सप्लायर ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांना देखील त्यांच्यावर पण गुन्हे दाखल होतील। ज्या खोटं बियाणं, बोगस खतं विकतात त्या कंपन्यांना पण सोडलं जाणार नाही। त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवाशी खेळण्याचं काम कुणी करू नये। 10 लाख रुपये त्यांना आज मदत दिलेली आहे। प्रत्येकी 10 लाख रुपये चेक दिलेत। आम्ही त्यांच्या परिवाराबरोबर आहोत आणि त्यांना जी जी काही मदत लागेल ते आम्ही करणार। दरम्यान ड्रग्ज प्रकरणी कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे।